बुलढाणा येथे भव्य आंबा महोत्सव उत्साहात संपन्न. 37हून अधिक प्रजातींचे प्रदर्शन. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आंबा महोत्सव बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आज मे 14 रोजी पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी क्षेत्रातील मान्यवर आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बागेतील विविध जातींचे आंबे घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने खालील वाणांचे स्टॉल्स आकर्षणाचे केंद्र ठरले. केशर आंबा, हापूस आंबा, स्थानिक विविध वाण, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि विशेष परिश्रम. या महोत्सवाला विशेषतः कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि विविध प्रात्यक्षिके समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. प्रदर्शनीमध्ये 37 पेक्षा अधिक विविध प्रजातींचे आंबे मांडण्यात आले होते. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आणि आंबा परवडण्याची गोष्ट अशी असते की आंबा जो आहे, आंबा फळ हे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण खातं. इतर फळं जर का घेतली आपण, मोसंबी असेल, संत्रा असेल, हे काही वेळापुरतेच खाल्ले जातात, परंतु आंबा कंटिन्यू चालतो आणि प्रत्येक जण त्याला खातो. त्यामुळे आंब्याच्या बगीचा जास्त वाढल्या पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आंब्याची लागवड केली पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, त्याचप्रमाणे कृषी विभाग, आत्मा, माविन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण 5 वर्षापासून आंबा महोत्सव या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे संपन्न होत आहे. यामध्ये संपर्कात महत्वाचं की सगळ्या ज्या शेतकऱ्यांचे आंबे आहेत ते वेगळ्या प्रकारे जातीचे आंबे या ठिकाणी मागितले जातात, या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवले जातात. याचा शेतकऱ्यांना ज्ञात होतं. लोकल सुद्धा आंब्याच्या व्हरायटी आपण बघतो की हापूस, केशर, लंगडा, दशरी या व्हरायटीज आपल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा लोकल वाण या ठिकाणी प्रेफर केले जातात. ते वाण आपल्याला माहीत होतात आणि हे वाण संशोधनामध्ये आम्हाला पुढे आपल्या नवीन वाण विकसित करण्यामध्ये उपयुक्तता होतो. नंतर त्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी आंबा वाढीला त्यांना प्रोत्साहन मिळतं. या ठिकाणी मार्केटिंग चॅनल त्यांना डेव्हलप करता येतो. त्या दृष्टीने सुद्धा या आंबा महोत्सवाचा उपयोग होतो. आणि ज्या शेतकऱ्यांना आंबा उत्पादन करायचंय, आंबा लागवड करायची, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यानं 10% 20% क्षेत्रावर आंब्याची लागवड करावी. फळबागाची कोणत्याही फळबागाची, पण आंबा हे आपल्याला चांगलं येऊ शकतं. त्यामध्ये जास्त फवारणीचा खर्च नाही, मार्केटिंगचा जास्त तकलीफ नाही. असं हे पीक असल्यामुळे याकडे आपण बघावं असं आव्हान आम्ही करतो आणि जास्तीत जास्त आंबा लागवड विदर्भामध्ये व्हावी अशी शेतकऱ्यांना आवाहन करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेलं कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा तसेच कृषी विभाग, आत्मा आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सलग 5व्या वर्षी या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या आंबा महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत विक्रीचं दालन उपलब्ध व्हावं आणि जे स्थानिक वाण आहे बुलढाणा जिल्ह्यातील, ज्याच्यामध्ये नारळ्या असेल, काळू असेल, शेंद्र्या असेल, अशा प्रकारच्या आंब्यांना ओळख मिळावी या अनुषंगाने आपण हे आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या आंबा महोत्सवामध्ये एकूण 37 प्रकारच्या आंब्याच्या जातीची आज नोंद करण्यात आली आणि आतापर्यंत जवळजवळ 27-28 टन आंबा सकाळी 9 वाजेपासून आतापर्यंत विकला गेलेला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला डायरेक्ट भाव मिळावा, यामध्ये व्यापाऱ्यांची दुवा नसावी, त्यांना एक चॅनल मिळावं या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र हा प्रयत्न मागील 5 वर्षापासून सातत्याने करत आहे. आणि त्याचंच फलित म्हणून यावर्षी जिल्ह्याचं जर आपण फळबागेचं क्षेत्र बघितलं तर मागच्या वर्षी 800 हेक्टर आंब्याची लागवड आहे, यावर्षी 1250 हेक्टर पर्यंत पोहोचली आहे आणि त्यामध्ये आंबा महोत्सवाचं अगदी मोलाचं योगदान आहे.